हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत क्युलिंगचा प्रयोग करून आसन बनवणार आहोत। ठीक आहे, आसन कशाही प्रकारचं असतं, मयूरासन असू शकतं किंवा सिंहासन असू शकतं। आसन बनवणार आहोत आणि काय कामासाठी बनवणार ते पण मी सांगते तुम्हाला। तर आपण एक बॉक्स घेतलाय आणि त्याला मास्किंग टेपनी कव्हर करून घेतलंय। जसा हा बघा, माझ्याकडे एक फ्लॅट बॉक्स आहे, याला आपण कव्हर अप करून घेणार आहोत पूर्ण। आता आपल्याला काय करायचं, हे दोन्ही बॉक्स आपल्याला स्टिक करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला एक स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे। हा एक वेल्वेटचा कपडा आहे, तुम्ही वेल्वेट पेपर पण यूज करू शकता याच्या जागी। एक स्क्वेअर आपल्याला कट करून घ्यायचा आहे, असा कट करून घ्यायचा आहे। जसं मी मध्ये ठेवलाय तसंच मध्ये ठेवून कट करून घ्यायचा आहे। आणि मी तुम्हाला याचा हे सांगते किती आहे। हा 10 बाय 10चा कपडा आहे, बरोबर मधोमध ठेवायचा आपल्याला। तर आपण प्लॅटफॉर्म बनवतोय आणि त्याच्यानंतर काय करायचं, हे दोन ओपन साइड आहे ना, तिथे हिला आतमध्ये पुश करून घ्यायचं। सात सर्कल बनवून घेतलेत आपण। प्रत्येकी एका सर्कलला आपल्याला 2 स्ट्रीप लागलेल्या आहेत 5 mm च्या। आता काय करायचंय, चिकटवून घेऊया आपण यांना। अशा प्रकारे आपल्याला चिकटवून घ्यायचंय। लेमन येलो कलरच्या स्ट्रीप आहेत, येलो कलरच्याच समजा तुम्ही, मला जसे मिळालं तसे मी घेते। एक स्ट्रीप दुसऱ्या स्ट्रीपला अटॅच करत, तर अशा येलो कलर मध्ये ना, लेमन येलो कलर मध्ये मी 8 स्ट्रीप घेतलेले आहेत। ठीक आहे, त्यांना स्टिक करायचं कसं ते बघून घ्या। ही पहिली 8 स्ट्रीपची जी मोठी स्ट्रीप बनवलेली ती मी स्टिक केले। आता आपण दुसरी स्ट्रीप घेऊया। आता ऑरेंज कलरच्या 8 स्ट्रीप घेतोय आपण। आता याला आपण स्टिक करून घेऊया। तर एकूण 8 स्ट्रीप लागल्यात आपल्याला, 8 ऑरेंजच्या आणि 8 येलोच्या स्ट्रीप लागल्यात। आणि बाकी हे सर्कल जे बनवले ते 2-2चे बनवलेत आपण। आपल्याला ना हा असं शेप बनवून घ्यायचे। किती बनवायचे ते मी सांगते, पहिले कसं बनवायचे ते बघूया। ठीक आहे, तर ही 5 mm ची स्ट्रीप आहे आणि तिच्यावर आपण दुसरी स्ट्रीप अटॅच करून घेतोय। अशा 2 स्ट्रीप मिळवून आपण हे ड्रॉप शेप बनवणार आहोत। टाईट कॉईल बनवून घ्यायचे ड्रॉप शेपची। आणि आपल्याला काय करायचंय, एका साइडनी प्रेस करून घ्यायचंय। सगळा जोर लावा आणि प्रेस करून घ्या एका साइडने। हा बघा, अशा प्रकारचा ड्रॉप शेप तयार होतो जसे हे बनलेत। ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला यांना ना थोडंसं हे करून घ्यायचंय, खोलगट बनवून घ्यायचंय डोम शेप मध्ये। आता सगळे नाही दाखवत मी तुम्हाला, हे पहिले 2 दाखवते। तर अशा प्रकारचा डोम शेप आपण रेडी करून घेतल्याच्या नंतर आपल्याकडे ग्लू असतो ना, तो आपल्याला याला अप्लाय करून घ्यायचा आतमध्ये बाहेर दोन्ही साईडला। शक्यतो ब्रशचाच वापर करा, हाताचा वापर करू नका। बोटांनी वगैरे स्प्रेड करायचा प्रयत्न नका करू, त्याच्यावरती डाग पडतात। ठीक आहे, आता याला ड्राय व्हायला सोडून देऊया। दुसरं पण असंच करून घ्यायचं आपल्याला। आणि अशा प्रकारे हे सर्व आपल्याला रेडी करून घ्यायचे। ठीक आहे, अशा पॅटर्नला पण 15 बनवून घेतलेले आहे। आपण पुढे बघूया। ही 3 mm ची स्ट्रीप आहे, 5 mm पेक्षा छोटी असते, 3 mm ची आहे। ठीक आहे, हिला मधून फोल्ड केले आपण आणि कट करून घेतली। ठीक आहे, आता अजून एक फोल्ड मारून हिला कट करून घ्यायची आपल्याला। अशा टाईट कॉईल बनवून घ्यायच्या छोट्या, एका स्ट्रीप मध्ये 4 बनतात। तर आपण रेडी करून घेऊया, कसे बनवायचे बघून घ्या, काय सोपं आहे ते पण। तसंच कॉईल बनवायचे।
पण आपण जी टाईट कॉईल बनवून घेतलेली हिच्यामध्ये आपण ग्ल्यू अप्लाय नाही केलेलं आहे, तर तिथे आपण ग्ल्यू अप्लाय करून घेऊया. लास्टवाला रेडचं सर्कल आहे ते मी जवळजवळ 12 स्ट्रिप वापरलेले आहेत. आता ह्याला ग्ल्यू लावताना आपल्याला एका साईडला पहिले लावून घ्यायचं आहे आणि नंतर सुकल्यानंतर दुसऱ्या साईडला अप्लाय करायचं आहे. कारण तर ना आता आपण पुट्टा घेतलेला आहे आणि ही लांबी मोजलेली मी 10 सेंटीमीटर आहे. एक्सेस जे काय पेपर असेल तो कट करून घ्या. तर ना आता आपलं बॅकरेस्ट तसं पूर्ण झालेलं आहे. मार्किंग करून घेऊया. ठीक आहे, आपण मार्किंग करून घेतलेली पेन्सिलनी ग्ल्यू आहे. हे जे आपण टाईट कॉईल बनवलेलं आपल्याला इथे स्टिक करत जायचे. तर आपल्याला ना या लहान टाईट कॉईल बनवायसाठी या 45 आपल्याला टाईट कॉईल लागलेले आहेत. ठीक आहे ना. आता एक छोटी कॉईल बसवूया इथे. पहिलेच बनवलं सेम तशीच बनवायची जशी आता मोठीवाली बनवली आपण. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या स्ट्रिप कंप्लीट करून घ्यायच्यात बनवून. लहान मोठ्या छोट्या अशा बनवायच्यात. हे बघा जसं मी तुम्हाला इथे दाखवते छोट्या मोठ्या सगळ्या बनवते मी. ठीक आहे, तर हे आपण बॅकरेस्ट रेडी केलेले. आता काय करूया, ह्याची इथे लावायसाठी मी काही बनवलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे, मी दाखवते तुम्हाला. हे जे ड्रॉपशेप बनवलेत यांना स्टिक करायला घेऊया. अशा प्रकारे आपल्याला काहीसे ते स्टिक करायचे आहेत. त्यासाठी आपण स्ट्रॉंग ग्लू यूज करणार आहोत. ठीक आहे, तर मी ही सगळी स्टिक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता ना इथपर्यंतचं काम आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपल्याला असे सिक्वेन्स लावून ह्याला कंप्लीट करून घेऊया आपण. ठीक आहे, तुमच्याकडे नसतील तर नाही लावलं तरी चालतील. अशा प्रकारचे स्टोन माझ्याकडे फार पूर्वीपासून आहेत. जर तुमच्याकडे असतील तर ठीक आहे, नाहीतर नाही लावलं तरी चालेल किंवा मोती वगैरे अप्लाय करू शकतो त्यात. अजून थोडंसं काम करूया आपण याच्यावर. याच्यापेक्षा जास्त नको काय करायला, चांगलं वाटतंय. येलो कलरची स्ट्रीप आहे. अशा प्रकारचे टाईट कॉईल बनवून घ्यायचे. 2-3 mm ची स्ट्रीप वापरली मी आणि ही आता मी तुमच्या समोर बनवली. आता बाकी सगळ्या मी बनवते. 15 ते 20च्या वर आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे, तर कंप्लीट करून भेटूया. तर ही एक साइड आपली झालेली आहे. तर आता आपण याला लोड बनवूया. तर आपण याला एक ऑरेंज कलरची स्ट्रीप घेतली आणि एक घेतली रेड कलरची. ही 5 mm ची स्ट्रीप आहेत आणि 10 स्ट्रीप आपल्याला येलो कलरच्या लागणार आहे. आपल्याला काय करायचं, पहिली स्ट्रीप ऑरेंज जोडली आपण, दुसरी रेड जोडले. त्याच्यानंतर आपण तर तुम्हाला जशा आवडतील, म्हणजे तुम्हाला वाटलं की 2 घ्यायचे तर 2 घेऊ शकता तुम्ही रेड किंवा ऑरेंजच्या. बाकी सगळ्या तुमच्या हिशोबाने 12 स्ट्रीप आपल्याला एकूण हवेत. आणि आता ऑरेंज साईडवरून आपल्याला ही कॉईल बनवायला घ्यायची आहे. ठीक आहे, टाईट कॉईल बनवून घ्यायची पूर्ण याची.
आता मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. टाईट कॉईल आपण बनवून घेतलेली आहे. एक कॉईल मी पहिलेच बनवून ठेवलेली, ती पण तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारची एक कॉईल मी आधीच रेडी करून ठेवले. आता आपण दुसरी बघूया कशी बनवायची. फक्त हिला खाली पुश करत जायचं आपल्याला ह्याच्यावर ठेवून. बस, तर हे आपलं रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आतमध्ये आणि बाहेर फेविकॉल अप्लाय करून घेऊया. अशा प्रकारचे रोल आहेत ना, तुमच्या घरात असतील तर ठीक आहे, वापरा तुम्ही. घरात भेटत असतील तर बघा, जर नसतील भेटत तर क्राफ्ट शॉपमध्ये हे विकत भेटतात. 9 सेंटीमीटरचा आपण हा रोल कापून घेतलेला आहे लोड बनवायसाठी. असे 2 रोल मी कट करून घेतले. ठीक आहे, याच्यावर आपण थोडंसं वर्क करून घेऊया. काल आपण इथपर्यंत बघितलेलं, तर हे बघा ड्राय झालेलं आहे पूर्ण. आता काय करूया, आपण जे हे पाईप घेतलेले आहेत याचं आपण मेजरमेंट घेऊया. पाईप असा ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त मार्किंग करून घ्यायचे. एक बेसिक मार्किंग करून घेतली पण, हे बघा. अशा प्रकारे अशी मार्किंग करून घ्यायची, रोल करून घ्यायचा आणि जिथे संपेल ना तिथे मार्किंग करून घ्यायची. बघा, इथे आपल्याला कट करून घ्यायचंय, जास्त काय सोडू नका. थोडं स्ट्रॉंग ग्लू यूज करा, कारण काय हे काम असताना हे फटाफट होत नाहीत. नाही तर ग्लू वाली साईड खाली घ्यायची. आणि आपल्याकडे जी क्लिप आहेत, एकदा परत आपण त्यांचा वापर करतोय. असे दोन्ही साईडनी थोड्या वेळासाठी स्टिक करायचे. ते बघा, चिकटवून ठेवायचे. गोटापत्ती जर आहे ती घेतलेली आपण, आणि आपल्याला काय करायचंय, फक्त हिला इथे स्टिक करून घ्यायची पहिले. आणि ह्या साईडला पुन्हा सर्कल शेप मध्ये अशी लपेटून घ्यायचे पूर्ण. इथे इथे काम पूर्ण झालं. कट करून घेऊया आपण तिला. हवं ते वर्क करू शकतो तुम्ही. आता याच्यावरती हे बेसिक रेडी झालेलं आहे लोडचं. आता दाखवते पुढे काय करायचं आपल्याला. तर आपण हे काल बनवलेले, तुम्हाला माहितीच असतील, हे आपण काल म्हणजे हे आपण रेडी केलेले. तर आता याला ग्लू अप्लाय करून घेऊया एका साईडला. याला इथे स्टिक करायचं आहे. ठीक आहे, या पट्टीवर देखील आपल्याला ही लेस गुंडाळून घेऊया. आता पुढे बघूया. मी मूर्ती ठेवून आहे ना मार्किंग करून घेतलेली, पण थोडीशी रॉंग आहे, तर ठीक आहे, मी ऍडजस्ट करेन. आता आपल्याला काय करायचं, इथे ग्लू अप्लाय करून घ्यायचंय. ग्लू अप्लाय केल्यानंतर जिथे आपण वर्क नाही केलं ना, तिथे ती साईड आपल्याला इथे ठेवायची. बघा, लाईट ग्रीन कलरची 7 mm ची स्ट्रीप घेतलेली आहे आणि आपण तिला रोल करणार आहोत. आपण बनवतोय हे पावके बनवतोय आसनाच्या खाली बसवायला. आणि अशा प्रकारचे आसन बनवून तुम्ही जन्माष्टमीसाठी, रामनवमीसाठी किंवा आणखीन काय दुसरं तुम्हाला ठेवायचं असेल, म्हणजे बघा, जसं मी आता शिवाजी महाराजांना याच्यावर हे करणार आहे, कारण काय मला बनवायला थोडा लेटच झालाय. हे असे 4 आपल्याला लागणार आहेत, तर मी बनवून घेते मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे, हे बघा, आसनाची ही बॅक साईड आहे. आपल्याला 4ही कोपऱ्यांवरती ते बसवायचे. हे बघा, आपण ग्लू अप्लाय करून घेतोय. आता
आता मी तुम्हाला दाखवते काय करायचं. खाली ठेवायचं आपल्याला आणि जी काय ॲडजस्टमेंट असेल, मुवमेंट असेल, ही आता या क्षणाला करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हलवणं मुश्किल होईल, कारण ग्लू मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आली की स्ट्रॉंग आहे. आता आपलं हे प्रोजेक्ट कंप्लीट झालेलं आहे. आसन बनवलेलं आहे आपण देवासाठी म्हणा किंवा महाराजांसाठी म्हणा, आसन हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आता तुम्हाला काय करायचं आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर सबस्क्राईब केलं असेल बेल आयकनला हिट करा. त्याच्या बाजूला एक बेलचा आयकन असतो, त्यावर जायचं, बेल आयकनला हिट करून तिथे ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील. जरा काम असल्या कारणाने ना थोडे स्लो व्हिडिओ येतात पण येतात. आणि दुसरी गोष्ट अजून एक करायची म्हणजे ती म्हणजे काय, व्हिडिओला फुल वॉच करून तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझा व्हिडिओ प्लीज शेअर करा. त्यांची लहान लहान मुलं असतील तर शाळेमध्ये असे प्रोजेक्ट बनवायला सांगतात, त्यामुळे त्यांना ह्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला हिट करा. चला बाय बाय.